शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी लक्ष्मण काळे. प्रत्येक जण आपल्या अद्रकची जी कॉम्बो किट आहे त्याच्याबद्दल विचारित असते की याच्यात प्रोडक्ट काय काय येतात, त्याच्यानंतर वापरायचं कसं, किंमत काय. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळी माहिती आज आपल्या अद्रक कॉम्बो किट मध्ये काय काय येतं किंवा त्या किट बद्दल सगळी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. पहिले हे बॉक्स खोल. या बॉक्स मध्ये आपल्याला जर्मिनेशन पॉवर आणि फुटवा प्लस हे दोन प्रोडक्ट ह्या बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये येतात. तर आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं जर्मिनेशन झालेलं आहे समजा, आणि त्यांना मग जर्मिनेशन सोडायची गरज नाही असं जर वाटत असेल तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला 2 फुटवा प्लस आपण त्या किटमध्ये देतो. एक लक्षात घ्या, याचं बिल जे आहे तर प्रत्येक नग वाईज वेगळं आहे. तर पक्क बिल तुम्हाला दुकानदाराकडून पण आपण घ्यायचं आहे आणि दुकानदाराला सुद्धा आपण पक्क्या बिलामध्ये देतो. प्रत्येक नगाची प्राइस वेगळी, प्रत्येक नग वेगळा, बॅच नंबर वेगळा, सगळं व्यवस्थित पक्क्या बिलामध्ये आपलं येतं. आता हे दुसरं 2 नंबरचा जो बॉक्स आहे आपला, तर याच्यामध्ये काय काय येतं ते तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये बघा इथं 5 लिटर आपल्याला स्टंप एक्सपर्ट येतं. हे 5 लिटर काढ इकडून त्याच्यावर पूर्ण 5 लिटर आपल्याला स्टंप एक्सपर्ट येतं. त्याच्यानंतर आपल्याला येतं ते मायक्रोरायझा. आता याच्यानंतरच्या ज्या किट आहे ह्याच्यामध्ये 500 ग्रॅम तुम्हाला मायक्रोरायझा मिळणार आहे. तर मायक्रोरायझा येतं. त्याच्यानंतर आपलं याच्यामध्ये रूट डायमंड सुद्धा आपल्याला या ठिकाणी 500 ग्रॅमचं रूट डायमंड मिळतं. तसंच चिलेटेड मिक्स कॉम्बी जे आहे आपलं चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळतं. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन गोल्ड हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रोटीन गोल्ड आपल्याला मिळतं. त्यासोबतच तुम्हाला जे निमॅटोडचा प्रॉब्लेम येतो आपल्या शेतकऱ्यांना, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण निमॅस्टॉप दिलेला. याचा डोस फक्त 500 ml प्रति एकर आहे. एवढंच आपल्याला द्यायचं, याच्यापेक्षा जास्त द्यायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे एवढं द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑस्कोफायलम नोडुसम जे सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे मायक्रोग्रॅन्युअल मध्ये, तर हे सीवीड सुद्धा आपण या किटमध्ये देतो. त्याच्यानंतर आता हा बॉक्स आपण खोलू. याच्यामध्ये आपण 2 कॅन जम्बो म्हणजे 5-5 लिटरचे 2 कॅन जम्बो हे आपण त्याच्यामध्ये देतो. मित्रांनो ही किट घेतल्यानंतर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो फायदा आहे तो साधारण एक 4000 रुपयापर्यंत याच्यामध्ये शेतकऱ्यांची बचत होते एक साथ घेतल्यामुळं. तर या ठिकाणी हे 2 कॅन जे तर आपण या ठिकाणी जम्बो हे देतो. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या जी आपली कॉम्बो किट आहे अद्रक कॉम्बो किट, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट या ठिकाणी आपले मिळतात. मित्रांनो एक लक्षात घ्या, प्रत्येक जण विचारतं की वापरायचं कसं, कारण अनेक शेतकऱ्यांना लक्षात बसत नाही की कशा पद्धतीने वापरायचं. तर ती पद्धत सुद्धा मी तुम्हाला सगळी सुटसुटीत आणि व्यवस्थित समजून सांगतो. तुमचं एकत्र किट घेतल्यामुळं साधारण 4000 रुपयाचा या ठिकाणी फायदा होतो. तसंच तुम्हाला जी मिळणारी किंमत ती 13,000 रुपये शेतकऱ्यांना दुकानदाराकडून जर कॅश घेतलं, तर त्यांच्याकडून जर तुम्ही उधार घेत असाल तर ते रेट कदाचित वेगळे असू शकतात. तर तुम्हाला जर कॅश दुकानदाराकडून घेत असाल तर 13,000 रुपयापेक्षा जास्त आपल्याला या ठिकाणी पैसे द्यायचे नाही. आता याच्यामध्ये सुरुवातीला जे आपल्याला वापरायचं आहे ते रूट मोर डायमंड आणि मायक्रोरायझा हे दोन्ही आपल्याला सगळ्यात सुरुवातीला वापरायचे. जर रूट मोर डायमंड आणि मायक्रोरायझा ही दोन्ही जोडी जी आहे ही आपल्याला ड्रिपमधून हे मुळीचं कशा पद्धतीने काम करतं त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या पवन ॲग्रोच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकला टाकलेला आहे, तो तिथं तुम्ही बघा. त्याच्यावर तुम्हाला लक्षात देईन त्याचे फायदे काय आहे. तर हे विशेष मुळीसाठी खूप जबरदस्त असं काम करतं. सगळे अतिशय प्रीमियम क्वालिटीचे प्रोडक्ट या ठिकाणी आपले. त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर 15 ते 30 दिवसाच्या आत आपल्याला जर्मिनेशन पॉवर जी बकेट आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सोडायची. जर 15 ते 30 दिवसाच्या अंतरामध्ये तुम्ही कधीही सोडू शकता. जर तुमची उगवण झालेली असेल किंवा मग उगवण कमजोर झालेली असेल तरी देखील तुम्ही त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला
लागवडीच्या 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपले जे प्रोटीन गोल्ड जे प्रोडक्ट आहे हे आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे. हे जर आपण दिलं तर त्याच्यामुळं जोमदार असा कोंब किंवा सुरुवातीला जे आपल्या पिकाला किंवा कोमाला जे अन्नद्रव्य लागतं सुरुवातीच्या काळात किंवा जी ताकद लागते, एक प्रकारचे टॉनिक टाईप असं ते अमिनो ॲसिड आहे त्याच्यामध्ये ते काम करतं. त्याच्यानंतर मित्रांनो आपलं जे जम्बो प्रोडक्ट येतं ते साधारण लागवड झाल्यानंतर 30 ते 35 दिवसाच्या अंतराने आपल्याला त्याचे डोस चालू करायचे. त्याचे डोस चालू केल्यानंतर एक लक्षात घ्या, दर 15 दिवसाच्या 12 ते 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला कंटिन्यू एकरी 2 लिटरच्या हिशोबाने वापरायचं आहे. असं 6 ते 7 वेळेस आपल्याला त्या ठिकाणी जम्बोचा वापर करायचा आहे. नंतरचं जे प्रोडक्ट आहे आपलं स्टंप एक्सपर्ट, ते सुरुवातीला 2 ते 3 पानावर आपली अद्रक आली की त्यावेळेस आपल्याला स्टंप एक्सपर्टचा वापर करायचा आहे. आणि तिथून पुढे कंटिन्यू 12 ते 15 दिवसाच्या अंतरानं तुमच्या सिच्युएशननुसार तुम्ही त्याला कंटिन्यू साधारण 5, 6, 7 स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचे. त्याचे खूप सारे फायदे आहे आणि वापर करताना तुम्ही त्यात बुरशीनाशक, कीटकनाशक सगळं मिक्स करून घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी 5 ml प्रति लिटर पर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता. मित्रांनो, तिसरं जे आपलं सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट म्हणून, तर ते सुद्धा खूप जबरदस्त असं प्रोडक्ट आहे आणि ते साधारण 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान आपल्याला लागवडीच्या नंतर वापरायचं आहे. आणि त्याचे साधारण 2 ते 3 जरी डोस तुम्ही त्या ठिकाणी प्रति एकर 500 ग्रॅम या हिशोबाने जर केले तर काळोखी येण्यासाठी आणि नैसर्गिक जे सायटोकायनिन वगैरे ज्या गोष्टी आहे त्या नॅचरली त्याच्यामध्ये असतात आणि ते तुमच्या पिकाला खूप हिरवगार आणि ताकद देण्याचं काम करतं. तर त्याचं 2 ते 3 वेळेस तुम्ही वापर करू शकता. 500 ग्रॅम ऑलरेडी आपल्या किटमध्ये येतं. त्याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला लागलं तरी तुमच्या जवळच्या कोणत्याही दुकानामध्ये ते आपण अवेलेबल करून दिलेले आहे. मित्रांनो, आपला जो निमेश टॉप प्रोडक्ट आहे तो 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपल्याला वापरायचं आहे. कारण त्या काळात जी जुनी कंदामध्ये किंवा जमिनीमध्ये पडलेले ज्या लार्वा सूत्रकृमीच्या त्या ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होती आणि तो अतिशय योग्य काळ आहे. त्याला आपल्याला 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान 500 ml प्रति एकर एवढ्या हिशोबाने आपल्याला ते वापरायचं आहे. एक लक्षात ठेवा, याचा दर महिन्याला जर आपण वापर केला तर खूप फायदे होतात. पॅसोलोमायसिस पण वापरू शकतो. मग काही शेतकऱ्यांचं खूप बेण्यात किंवा जमिनीमध्ये प्रॉब्लेम असतो, तर त्या दृष्टिकोनानं आम्ही निमेस्टॉप जे नेहमी देत असतो. आणि 2 ते 3 वेळेस साधारण किंवा दर महिन्याला जरी 4 वेळेस आपण दिलं तरी त्याचा निमेटोड पासून आपल्याला सुरक्षित आपलं पीक राहायला खूप मदत होती. मित्रांनो, आता त्याच्यानंतर जे प्रोडक्ट येतं आपलं ही बकेट फुटवा प्लस. ही बकेट आपलं एकूण कालावधीमध्ये 4 वेळेस वापरायची आणि सुरुवातीला मात्र लागवडीच्या नंतर 70 ते 75 दिवसाच्या आसपास आपल्याला पहिला डोस सुरू करायचा आहे. आणि तिथून पुढे 15 ते 20 दिवस 25 दिवस असं तुमच्या सिच्युएशननुसार पाण्याचा किंवा पावसाचा अंदाज पाहून तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस साधारण 15, 20, 25 दिवसाच्या अंतरानं तुम्ही याला 4 वेळेस फुटवा प्लस वापरायचं आहे. आपण एक डोस याच्यामध्ये एक डोसचं देतो, परंतु जर तुम्हाला त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा लागत असेल तर कोणत्याही दुकानावर मिळून जाईल. मित्रांनो, त्याच्यानंतरचे जे आपलं प्रोडक्ट आहे मिक्स कॉम्बी हे तुम्हाला ज्यावेळेस पीक तुमचं पिवळसर वाटेल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी 2 ग्रॅम प्रति लिटर ह्या पाण्यामध्ये मिक्स करून आणि कोणत्याही औषधासोबत तुम्ही त्याचा स्प्रे घेऊ शकता. याचा जर स्प्रे घेतला तर तुमचं पीक हिरवगार व्हायला खूप मदत होते. हे बेसिक जे प्रॉडक्ट आपण दिलेले याच्यामध्ये तुम्हाला स्टंप एक्सपर्ट शेवटपर्यंत पुरतं, याच्यामध्ये तुम्हाला जम्बो शेवटपर्यंत पुरतं. जर कोणाला जम्बो याच्यापेक्षा एक्स्ट्रा पाहिजे असेल तर खूप क्वचित शेतकरी असतात जे आणखी सोडतात, तर ते तुम्हाला सुट्ट मिळतं. परंतु बेसिकमध्ये जे काय अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही याच्यामध्ये दिलेल्या आहे. कारण जर्मिनेशन पॉवर देखील एकदाच आपल्याला सोडायचं आहे. ज्यांना जर्मिनेशन पॉवर उगवण पूर्ण झालेली आवश्यकता वाटत नाही असे शेतकरी ऑप्शनल म्हणून फुटवा प्लस सुद्धा घेऊ शकता. म्हणजे 2 वेळेसचं फुटवा प्लस सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये येऊन जाईल. 10 लिटर त्या ठिकाणी आपल्याला जम्बो सुद्धा येतं. तर असं एकूणच रूटमो डायमंड आणि मायक्रोरायझरचा सुद्धा डोस आपल्याला त्या ठिकाणी परफेक्ट असा भेटतो. मित्रांनो, या ठिकाणी या प्लॉटला आपल्या पवन ॲग्रोचा आतापर्यंत कोणत्याही प्रोडक्टचा वापर झालेला नाही. इथून पुढे मात्र आता सगळे प्रोडक्ट या ठिकाणी वापरले जाणार आहे आणि त्याचे देखील रिझल्टचे सगळे अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देऊ. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या अद्रक कॉम्बो किटचा जर वापर केला तर निश्चित तुमच्या उत्पादनात आणि पैशात दोन्हीत सुद्धा खूप मोठा फरक पडतो.
तर मित्रांनो, खरेदी करण्यासाठी तुमच्या जवळच्या दुकानावर जा किंवा दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला देखील कॉल करा. धन्यवाद.